जून जुलै बुक MGT, बुक मॅनेजमेंटचा टेबल आपला डेटाबेस क्रिएट झाला. त्यात टेबल्स एक्सपांड केले वरती. ऑथर, बुक आणि पब्लिशर आला. ऑथर मध्ये तुम्ही जर जाऊन बघितलं डिझाईनला, पब्लिशर आयडी आहे आणि पब्लिशर मध्ये ऑथर आयडी. पण तुम्ही जर बघितलं पब्लिशर मध्ये राईट वरून क्लिक केलो आपण, रिलेशनशिपला गेलो, हे बघा एक फॉरेन की ऍड झाली. FK मीन्स फॉरेन की, ती टेबलवर ऍड झाली आहे. कोणत्या टेबलवर बघा, प्रायमरी की टेबल कोण आहे, ऑथर आहे. त्यात ती कुठली की आहे, आयडी. हा बोल ना. बरं ठेव. आणि फॉरेन की कुठली, पब्लिशर, सॉरी फॉरेन की टेबल कोण आहे, पब्लिशर. त्यामधला कोणता कॉलम, ऑथर आयडी. जर इथं आपण याला एक्सपांड करून जर बघितला, जे आपण सेटिंग करत होतो बघा, ऑथर मधला आयडी, पब्लिशर मध्ये ऑथर आयडी फॉरेन की सेट केला. सो इथं याप्रमाणे तो सेट होईल. येतं पण जनरली तसं करत नाहीत. कारण कसं आहे, हे प्रॅक्टिकल करताना आपल्याला 3 टेबलवर काम करावं. तुम्हाला 300 टेबलवर काम करायचं, काय करणार मग. हे जनरली कधी होत असतं, प्रोजेक्ट स्टार्ट होताना कोड फर्स्ट अप्रोच एकदा एक्झिक्यूट होतो, एकदा किंवा दोनदा, त्याच्यावर जास्त होत नाही एक्झिक्यूट. तो एकदा का तो एक्झिक्यूट झाला, सगळे टेबल्स क्रिएट झाले, रिलेशन सगळे सेट झाले, कन्स्ट्रेंट सेट झाले, मग CRUD ऑपरेशन स्टार्ट होतं. एकदा का CRUD ऑपरेशन स्टार्ट झालं, टेबल मॉडिफिकेशन्स रेअरली केलं करतात, ते एकदम रेअर केसमध्ये. सारखं टेबल मॉडिफिकेशन्स करत नाहीत, कन्स्ट्रेंट्स अप्लाय नाही करत. कारण हा टेबल, माझा बुकवाला टेबल किती मॉड्यूलमध्ये मी वापरलेला आहे, कंट्रोलरमध्ये आणि त्यांच्या मेथडमध्ये, लक्षात राहणार नाही माझ्या. मे बी सेलमध्ये असेल, मे बी टॅक्स कॅल्क्युलेशनमध्ये असेल, मे बी GST कॅल्क्युलेशनमध्ये असेल, कुठं जाऊन मी व्हेरिफिकेशन करणार. त्यामुळे जनरली एकदा का टेबल क्रिएट झाले, रिलेशन सेट झाले, कन्स्ट्रेंट सेट झाले, मग फक्त CRUD ऑपरेशन करायचं, टेबलला हलवायचं नाही. म्हणून त्यासाठी कोड फर्स्ट अप्रोचमध्ये तुमच्या DB कॉन्टेक्स्टमध्येच सेटिंग करतात, समजलं. पण काही वेळा काय होतं, तुम्हाला जर फिजिबल वाटत नसेल, टेबल क्रिएट करून घ्या इथं सिम्पल, आणि राईट बटन क्लिक करून सेटिंग करा. आता आपल्याला ऑथर आणि बुक मध्ये पण सेटिंग करायचं आहे. बुक हॅव वन ऑथर, रिलेशनशिप सेट करायचं आहे. ऑथर आयडी मला इकडे टाकायचं आहे. काय करणार आपण, इथं बुक मध्ये काय करणार आपण, प्रॉपर्टी सेट करणार. कोणती, ऑथर, ऑथर. आणि इथं प्रॉपर्टी सेट करणार, प्रायमरी फॉरेन की वाली कोणती, ऑथर आयडी. ओके. त्यानंतर इथं मग काय करणार आपण, तर ऍक्च्युली इथं गरज नाही वाटतं मला हा पब्लिशर आणि हा द्यायची, तरी बघू विदाउट बुक्स देता येते का बघू आपण ऑथरमध्ये, तर लागेल तो DB कॉन्टेक्स्ट. इथे आलो ऑथरमध्ये, एंटिटी डॉट ॲज वन. हे बघा इथं आपल्याला ते पब्लिशर आणि हे द्यावं लागतं ना, हे डॉट, इथं बुक यायला पाहिजे ऑथरमध्ये, म्हणून आपल्याला बुकचा इथं ऑथरमध्ये द्यावं लागेल. प्रॉपर्टी बुक, बुक, प्रॉपर्टी इंट बुक आयडी. किंवा नाही, आपल्याला वन ऑथर मे बी हॅव्हिंग मल्टिपल रिलेशन विथ बुक्स, त्यासाठी आपल्याला इथं सिंगल बुक घेऊन चालणार नाही,
हा आपल्याला लागेल आय कलेक्शन ऑफ बुक विथ बुक्स. कारण एक ऑथर मल्टिपल बुक पब्लिश करू शकतो. त्या बुकमध्ये या ऑथरचा आयडी असणार आहे मल्टिपल बुकमध्ये. त्यासाठी आपण काय केलं, आय कलेक्शन बुक ऑफ बुक्स केला. ओके. त्यानंतर या बुकमध्ये गेलो आपण, इथं हा ऑथर ऍड करून ठेवला. सो तसंच केलं नाही तर हा बरोबर आहे, बुकमध्ये ऑथर ऍड करून ठेवला. आता आपण काय करणार, ह्या डीबी कॉन्टॅक्ट मध्ये इथे येणार आणि आपल्या या बुकमध्ये जो आपण बुकसाठी इथं सेटिंग केलेलं आहे तिथे काय करणार, एंटिटी डॉट हॅज की सेम, सॉरी हॅज की केलं आपण, हॅज वन इन ब्रॅकेट इथं ऑथर आहे, ए एरो ए डॉट ऑथर डॉट विथ मेनी. आता आपल्या इथं विथ मेनी रिलेशन आपल्याला सेट करायचे कोणाबरोबर, बी एरो बी डॉट दॅट बुक्स. देन पुढे आपल्याला फॉरेन की सेट करायची आहे. सो हॅज अ फॉरेन की इन ब्रॅकेट. तर इथं आपण काय करणार, ए एरो ए डॉट ऑथर आय डी. सेट. हॅज फॉरेन की बरोबर ना, हां हॅज फॉरेन की ऑथर आय डी. बरोबर आहे, काही इश्यू नाही इथं. हे ऑथर आय डी डॉट ऑन डिलीट बिहेवियर डॉट नो ॲक्शन. या इथं तो मला एरर द्यायला लागला विथ फॉरेन कीला. आता आपण काय केलंय, हा जो बुक आहे हॅज वन ऑथर आणि विथ मेनी बुक्स, आपल्याला वन टू मेनी रिलेशन तिथे सेट करायचं आहे. आणि फॉरेन की ऑथर आय डी आपण काय केलाय, बुकमध्ये जो आहे त्याच्यासाठी ऑथर आय डीला फॉरेन की सेट केली. ओके. आणि त्याला पुढे कन्स्टेंट दिलाय नो ॲक्शन ऑन डिलीटला. आता परत काय करायचं, पॅकेज मॅनेजर ऑलरेडी आपले टेबल्स क्रिएट आहेत, डेटाबेस क्रिएट झालाय. आपल्याला ॲडिशनल आणखीन एक काही प्रॉपर्टीज ॲड करायचे जे आपण इथं नवीन ॲड केलेले आहेत, बुक आणि इथं. सो परत गेलो आपण पॅकेज मॅनेजरला आणि परत काय केलं, ॲड मायग्रेशन 1 to many author book relation set. एक मायग्रेशन नवीन क्रिएट केलं. सो एक नवीन मायग्रेशन क्लास क्रिएट होऊन जाईल. ऑलरेडी तुमचे जे क्लासेस आहेत त्यामध्ये नवीन ॲडिशनल कॉलम तो ॲड करून घेईल लागणार आहे आणि त्यांची प्रायमरी की फॉरवर्ड की तो रिलेशन सेट करेल.
चेक करा. आता जो नवीन क्लास क्रिएट झालेला आहे त्याच्यामध्ये तुमच्या बुकमध्ये त्याने फक्त काय केलं बघा, एक नवीन कॉलम ऍड केला इंटिजरचा ऑथर आय डी, हा वाला ऍड केला. ओके, दिसतोय? हे बाकीची पोच करून टाकू. त्यानंतर क्रिएट इंडेक्स केला बुकमध्ये, ऑथर आय डी साठी त्याने इंडेक्स क्रिएट करून ठेवला. फॉरेन की क्रिएट केली कुठल्या टेबलमध्ये? बुकमध्ये. कुठल्या कॉलमसाठी? ऑथर आय डी साठी. आणि त्याचा प्रिन्सिपल टेबल कोण आहे? ऑथर. प्रिन्सिपल टेबल म्हणजे कोण? प्रायमरी की असलेला टेबल. ऑथर टेबल मधली प्रायमरी की बुक टेबल मध्ये ऑथर आय डी मध्ये फॉरेन की म्हणून आली. समजलं? सो वन टू मेनी रिलेशन इथं सेट झालं. आणि पण ऑथर टेबल मधला कोणता प्रायमरी की आहे? आय डी. हे समजतंय? याच्यावरून म्हणजे आपलं रिलेशन सेट केलेलं परफेक्ट सेट झालंय. अँड देन तुमचा बुक टेबल हा डाऊन केला. ड्रॉप फॉरेन की, ड्रॉप इंडेक्स, ड्रॉप कॉलम. त्याने काय केले, जे काही टेम्पररी टेबल्स क्रिएट केलेले, कॉलम क्रिएट केलेले असतील किंवा ओल्ड कॉलम मॉडिफाय होऊन नवीन झाले असतील, जुनेवाले कॉलम डिलीट करून टाकेल, नवीन कॉलम त्यामध्ये तो ऍड करायचं काम करेल. सो डाऊन काय करणार आहे? ड्रॉपिंगचं काम करणार आहे, डिलीट करायचं काम करेल. अप वाला काय करेल? नवीन टेबल, नवीन कॉलम, नवीन डेटाबेस क्रिएट करायचं काम करेल. सो काही वेळा काय होतं तुमच्या कोडमध्ये अप आणि डाऊन नावाचे मेथड तर क्रिएट होतात, पण त्या मेथड्स ब्लँक असतात, एम्प्टी असतात. डीबी कॉन्टेक्स्ट क्लास तुमचं जर परफेक्ट नसेल तर ह्या मेथड्स एम्प्टी राहतात. समजलं? आणि ह्या मेथड जर एम्प्टी राहिल्या तुमच्या डेटाबेसमध्ये प्रॉपर अपडेशन्स होत नाहीत, क्रिएट डिलीट काही ऑपरेशन होत नाही. त्यामुळं चेक करायचं प्रत्येक वेळेस अप आणि डाऊन मध्ये कोड आहे का लिहिलेला. नाव अपडेट युअर डेटाबेस. आता तो काय करेल, आपले टेबल मॉडिफाय करेल आणि वन टू मेनी रिलेशन तिथं सेट करून दिला आपल्याला. सो डन झाला. इथं आलो आपण, याला क्लोज केला. फर्स्ट रिफ्रेश युअर डेटाबेस कंपल्सरी, देन रिफ्रेश युअर टेबल्स फोल्डर अँड देन एक्सपांड इट. बऱ्याच वेळा काय होतं, रिफ्रेश न केल्यामुळं ओल्ड कन्स्ट्रेंट, ओल्ड सेटिंगच तुम्हाला दिसतात तिथं, त्यामुळं रिफ्रेश करून घ्या. आता बघूया इथं ऑथर टेबलमध्ये बुक आय डी नाही आला इथं, पण बुक टेबलमध्ये मात्र ऑथर आय डी आलेला आहे. मग समजा मी इथं ऑथर टेबलमध्ये काय केलं, एडिट टॉप टू 100 रोजला गेलो. पहिला ऑथरची इन्फॉर्मेशन टाकली, आय डी तर ऑटो इन्क्रीमेंट आहे, ए पब्लिशर BPB हा घेत नाही. का बरं? कारण मला पब्लिशरकडे पहिले इन्फॉर्मेशन पाहिजे. सॉरी, BPB नाही, आता याचा आय डी दिला पाहिजे, तो तिकडे प्रायमरी की आहे ना. मग पहिला मला पब्लिशरकडे जावं लागेल, एडिट करावं लागेल, BPB काय झालं ते 1 to 1 दोन्हीकडे सेट झालंय का? हा इश्यू झाला इथं, दोन्हीकडे 1 to 1 रिलेशन सेट झाले, त्यामुळे ना इकडे ऍड झाल्याशिवाय तिकडे जाणार नाही, तिथे ऍड झाल्याशिवाय इकडे जाणार नाही. मग परत माघारी यावं लागेल आपल्याला डीबी कॉन्टेक्स्ट मध्ये, सॉरी पब्लिशर मध्ये हा वाला डिलीट करून टाकावा लागेल.
इथे जरा अवघड झालं की आपल्याला नाही, इथं आपल्याला हा ऑथर आय डी घेऊनच नाही चालणार. फक्त ऑथर घ्यावं लागेल इथं. सेव्ह ऑथर. पब्लिशर टी डॉट आय डी. तू आता मे बी इथे प्रॉब्लेम व्हायला सुरुवात झाली बाबा. प्रायमरी थी फॉरन किया मैंने. प्राइमरी की प्रॉब्लम. पब्लिशर आयडी. पब्लिशर आयडी द्यायची गरज नाही. कारण आपल्याला जर फॉरेन की पाहिजे असेल तर त्या क्लासमध्ये आपण जनरली ऍड करतो फॉरेन कीला. ड्रॉप
ड्रॉप पण करू दे ना आता. हा? त्यामध्ये पहिलं रेकॉर्ड झालं. हा टेबलमध्ये पहिले रेकॉर्ड त्यानंतर दुसरा 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 गेलं गेलं. मी तो क्रिएट होतो का बघू आता. त्याने फक्त पब्लिशरच क्रिएट केला होता. करणं आता क्रिएट ना. रिमूव्ह आहे का डिलीट आहे. रिमूव्ह आहे ना. सगळे मायग्रेशन डिलीट करून नको परत एकदा मायग्रेशन करून घेऊ. सेट 11 वाला मायग्रेशन रिमूव्ह झालं. Applied author details consider view. Okay. And migration. क्रिएटच नाही केला. ऑथर क्रिएट टेबल्स केलंच नाही आणि त्यामुळे आता ऑथर टेबल नसल्यामुळं आपल्या डेटाबेसला गेले की हा इश्यू करणार. हा प्रॉब्लेम होतो. काय होतं इथं मायग्रेशन हिस्ट्रीमध्ये या हिस्ट्री इथं ऍड झाले बघा. या आपण जे टेबल क्रिएट केलेत ना
तर मग फक्त त्यांनी पब्लिशर टेबलमध्येच मॉडिफिकेशन्स केले, बाकीचे काहीच नाही केलं. सगळे मायग्रेशनच्या फाईल डिलीट केल्या. त्याने ऑथर क्रिएट केलाय, बुक क्रिएट केलाय, पब्लिशर क्रिएट केलं. ऑथर मध्ये आय डी इकडं फॉरेन की घेतले, ऑथर मध्ये काय घेतले, पब्लिशर आय डी घेतलाय, अवेलेबल फॉल्स. पब्लिशर आय डी आणि पब्लिशर मध्ये काय घेतले, पब्लिशर नेम आणि आय डी घेतला. ओके, आता इथं अपडेट डेटा बेस. तर इथे आपल्याकडे पब्लिशर आहे, या पब्लिशर मध्ये आय डी आणि नेम आहे. ओके, आणि ऑथर मध्ये आय डी नेम पब्लिशर आय डी. आता पब्लिशर प्रायमरी की इकडं फॉरेन की आली, झाले की नाही बघायला आपल्याला रिलेशनशिप बघावं लागेल. सी पब्लिशर आणि ऑथर आय डी मध्ये प्रायमरी की टेबल ऑथर चुकीची सेट झाली बाबा. पब्लिशर इकडला ऑथर, हा इकडला आय डी, इकडे आय डी सेट झाला. हो, नेक्स्ट लेक्चरला मी थोडं करेक्शन करून दुसरं आणखी एखादं एक्झाम्पल बघतो. हे मात्र व्यवस्थित सेट झालं आहे बुक आणि ऑथरमध्ये. ऑथरची आय डी बुकमध्ये ऑथर आय डीला सेट झाली आणि वन टू मेनी रिलेशनशिप आहे. डिझाईन नाही, पब्लिशरमध्ये एडिट आय डी BPV. प्रायमरी की फॉरेन की सेट झाल्यामुळे इथं ऑथरला तो प्रॉब्लेम करणार आहे. आणि आपण बुकमध्ये जर आलो एडिट करायला, टायटल सी प्रोग्रामिंग, हो टायटल आपलं इंटिजर आहे ना, 1 ऑथर आय डी 1 2 1. इथे चुकून माझ्याकडे इंटिजर आल्यामुळे स्ट्रिंग घेतलीस तर सी प्रोग्रामिंग डेटा स्ट्रक्चर, ऑथर कोण आहे त्याचा आय डी, आणि हा ऑथर कुठल्या पब्लिशरसाठी काम करतोय त्या पब्लिशरचा आय डी तिकडं आपल्याला घेता आला असतं.
सो इथं 1 to many. One book may having multiple, one author having multiple books. याप्रमाणे तुम्ही सेट करू शकता. एका ऑथरकडे मल्टिपल बुक त्याने पब्लिश केलेले आहेत याप्रमाणे. नेक्स्ट लेक्चरला आणखीन एकदा मी दुसरा एक एक्झाम्पल आणतो बघतो व्यवस्थित, म्हणजे आपल्याला स्टॉप करायचं. ओके, अक्षय, स्वप्नील, इथे स्टॉप करू. उद्याच्या लेक्चरला मी आणखीन दुसरे व्यवस्थित एक्झाम्पल आणतो आणि त्यामध्ये 1 to 1 रिलेशन सेट करून बघू आपण.